मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, वो याद दिला दूं, मेरा वो सामान लौटा दो। मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, वो याद दिला दो, मेरा वो सामान लौटा दो। मित्रांनो, हे गाणं आहे गुलजार यांनी लिहिलेलं आणि आशा भोसले यांनी हे गायलेलं गाणं आहे। अतिशय गाजलेलं हे गाणं आहे। 80च्या जमान्यामधलं हे गाणं आहे, परंतु ते गाणं जणू काय माझ्यासाठीच लिहिलेलं आहे। ते गाणं जणू काय ह्या वडूज पोलीस ठाण्यासाठीच लिहिलेलं आहे। ते गाणं जणू काय या वडूज पोलीस ठाण्याचा जो पीआय आहे घनश्याम सोनावणे त्याच्यासाठीच लिहिलेलं आहे। पूर्वीचा फलटणचा DYSP राहुल धस आणि आता जो कोपर खैरने मुंबई नवी मुंबईमध्ये ACP म्हणून कार्यरत आहे राहुल धस, तर ह्या आम्हाला आमच्या सगळ्यांसाठीच हे गाणं लिहिलंय की काय असं ह्या गाण्याचे बोल आहेत। तर ह्या गाण्याचे बोल कसे आहेत, तर ते गाण्यामधून त्या गायकाने काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हताशपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अरे बाबा, माझं सामान तुझ्याकडे पडलंय आणि मी तुला आठवण करून देतोय की माझं सामान तुझ्याकडे आहे आणि ते मला देऊन टाक, माझं सामान मला दे। तर हे मी वडूज पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मी आलेलो आहे। मी आतमध्ये जाऊन घनश्याम सोनावण्याला भेटलो, त्याला म्हटलं की अरे माझं सामान तुझ्याकडे पडलंय। तर आता वाचक हो, तुम्ही म्हणाल की खरात साहेब, संपादक साहेब, पत्रकार साहेब, कसलं सामान पडलेलं आहे? तर तुम्हाला सांगतो की मंत्री जयकुमार गोरे यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला होता। एक खंडणीचा खोटा गुन्हा स्वतः फिर्यादी जयकुमार गोरे आहेत आणि त्याच वेळी त्यांचा एक कार्यकर्ता शेखर पाटोळे याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता। 1-2 दिवसाच्या फरकाने हे दोन्ही गुन्हे दाखल झाले होते। आणि त्याच्यामध्ये ते का गुन्हे दाखल झाले होते, तर मी जयकुमार गोरेंच्या विरोधात पत्रकारिता करतो, बातम्या करतो म्हणून खोटे गुन्हे दाखल झालेले होते। आणि त्यावेळी एक विधानसभेच्या अधिवेशन चालू होतं, विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं आणि त्या काळामध्ये मी एक बातमी दिली होती की आपले जे आदरणीय माननीय मंत्री, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही आक्षेपार्ह फोटो XYZ व्यक्तीला पाठवले होते आणि त्या फोटोवरून रणकंदन मोठं झालेलं होतं आणि ते रणकंदन माजल्यानंतर म्हणजे विधानसभेमध्ये मलाच उचललं गेलं। माझा काही दोष नसताना मलाच उचललं गेलं आणि हे 2 गुन्हे जे खंडणीचे आणि ॲट्रॉसिटीचे माझ्यावर हे 2 गुन्हे दाखल केले, FIR दाखल केले आणि मला जे पोलीस तिकडं पकडायला आले, तर मी अन्य व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ते पोलीसच कसे गुन्हेगार आहेत किंवा आरोपी आहेत, गुन्हेगार म्हणू शकत नाही आताच त्यांना, पण ते आरोपी गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत असले लोक मला पकडायला आले होते। तर त्याच्यामध्ये राहुल धस हा ॲट्रॉसिटी केसमधला माझा तपास अधिकारी होता आणि त्याचा सहकारी होता हा घनश्याम सोनवणे आणि याच पोलीस ठाण्यामध्ये तो गुन्हा माझ्यावर दाखल झालेला होता। आणि त्यानंतर मग काय झालं की जो DYSP आहे राहुल धस, म्हणजे मला इथं आणल्यानंतर पोलीस गाडी कोणाची आहे, ठीक आहे असू द्या, कोणी का असं ना, तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की ॲट्रॉसिटीचा जो खोटा गुन्हा माझ्यावर दाखल झाला, तर त्या खोट्या गुन्ह्यामध्ये माझे होतं आणि तशा अवस्थेत माझ्या पोटात अन्न नाही, पाणी नाही, अशा अवस्थेत मला येथून या पोलीस ठाण्यावरून मला नेण्यात आलं होतं मुंबईला। आणि मुंबईमध्ये माझं जे ऑफिस आहे ते माझं ऑफिस टाळा तोडून जबरदस्तीनं टाळा तोडायला लावला होता मला राहुल धसनं, त्या DYSPनं। कोण आहे तो राहुल धस? मी अनेकदा सांगितलेलं आहे की जे फलटणला एक मुलीने जे डॉक्टर होती त्या बिचारीने आत्महत्या केली होती आणि त्याच्यात तिने त्या राहुल धसकडे पत्र लिहिलं होतं, काही पोलिसांविषयी तक्रारी केल्या होत्या आणि त्या राहुल धसने त्याची दखल न घेतल्यामुळे त्या बिचारीला आत्महत्या करावी लागली होती। तर तो राहुल धस, तर हा राहुल धस माझ्याही ह्या खोट्या प्रकरणामध्ये जे खोटं शिजवलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये तो तपास अधिकारी होता आणि तो ऑफिसला माझ्या मुंबईला आला होता। माझं ऑफिसचं त्याने ऑफिस
जबरदस्तीनं त्याचा दरवाजा त्याचा टाळा तोडून आतमध्ये तो घुसलेला होता. आणि मग त्या राहुल दसने तिथलं माझं 25 प्रकारचं सामान बेकायदेशीरपणे आणलेलं आहे. कुठलं सामान आणलं तर सगळे कॉम्प्युटर, मेमरी कार्ड्स, मोबाईलचं तर तुम्हाला बोललो, लॅपटॉप, म्हणजे त्यानंतर घरी त्यांनी धाड मारून माझ्या मुलीचा अभ्यासच, माझ्या मुलीची 10वीची परीक्षा सुरू होते त्यावेळी, तर तो लॅपटॉपसुद्धा त्यांनी आणलेला होता. आणि याला 1 वर्ष झालेलं आहे. ह्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. कदाचित आजचाच दिवस असू शकतो, कारण मला 9-10 तारखेला अरेस्ट केलं होतं. म्हणजे 9 तारखेला तिथं अरेस्ट केलं होतं, इथं 10 तारखेला त्यांनी प्रत्यक्षात 10 तारखेला दाखवलं होतं. आणि त्यानंतर 3-4 दिवसांनी, म्हणजे आज 13 तारीख आहे, तर आजचा दिवस किंवा कालचा किंवा उद्याचा दिवस असेल की याच दिवशी मला मुंबईला नेलं होतं. आणि राहुलने हे माझं साहित्य, जे पत्रकारिता करण्यासाठी आवश्यक असणारं जे साहित्य आहे, ते सगळं राहुल धस आणि हा घनश्याम सोनवणे घेऊन आला होता. आणि त्यावेळचा एक तुम्हाला एक हे सांगतो की मी त्यावेळी हे अनपेक्षित म्हणजे अटक झालेली होती, मला माहीत नव्हतं. आणि तो साधारण आमच्या कर्मचाऱ्यांचा वगैरे पगार करण्याचा तो काळ होता. म्हणजे जसं तुम्हाला 9 तारीख बोललो, तर त्या दरम्यान मी पगार करत असतो. त्या दिवशी रविवार होता, तर मी पगारासाठी म्हणून 50,000 रुपये मी माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले होते. आणि त्यातले माझ्या आठवणीनुसार 3-4 हजार रुपये मी खर्च केलेले होते. उरलेल्या सगळ्या त्या रकमेचा बंडल त्या माझ्या ड्रॉवरमध्ये होता. तो बंडलसुद्धा ह्याने गायब केला आहे. म्हणजे हे पोलीस आहेत का चोर आहेत ते तुम्हीच ओळखा. दुसरं, ह्या राहुल दसनं तुम्हाला सांगतो, हा राहुल दस आहे ना, तिथं माझ्या संपादकाच्या खुर्चीत बसला होता. मी त्याला म्हटलं, मी त्याला उठवलं, मी म्हटलं साहेब तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसू नका, ती संपादक पदाची खुर्ची आहे, ती मानाची खुर्ची आहे. तर मला तो त्यावेळी राहुल दस असा बोलला की नाही नाही तुम्ही आरोपी आहात. अरे मी त्यांना म्हटलं, अहो साहेब मी जरी आरोपी असलो तरी ती खुर्ची जी आहे, जे पद आहे संपादक पद, हे आरोपी नाही. आणि ते फार अभ्यास करून प्रचंड त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. आणि ते मानाचं पद आहे, ते कुठल्या सरकारी कुणाच्या वरद हस्ताने कुणाची चमचेगिरी करून ते पद मिळवलेलं नसतं. त्यांना हेही सांगितलं, म्हणलं माझ्या ह्या केबिनमध्ये अनेक दिग्गज लोक आलेले आहेत, अनेक मंत्री आलेत, निवृत्त न्यायाधीश आलेले आहेत, कुणीही या खुर्चीवर बसलेलं नाही, तुम्ही त्या खुर्चीवर बसू नका. तरी त्या माणसाने ऐकलं नाही, तो तसाच ठामपणे बसला. मला म्हणला तुम्ही बाहेर बसा, तुम्ही आरोपी आहे, जास्त काय हे करू नका, शहाणपणा करू नका वगैरे असं तो बोलला. पण ठीक आहे, तो म्हणजे माझा हात दगडाखाली होता, परंतु मला अभिमान वाटतो की मी त्या राहुल दसला ह्या खुर्चीवरून उठ म्हणलो होतो. नंतर मग मी बाहेर बसलो. नंतर मग त्याला काय वाटलं काय माहीत, 5-10 मिनिटानंतर त्याने काय विचार केला असेल. आणि ती खुर्ची म्हणजे किती येडा आहे बघा राहुल दस. त्याने काय केलं, ती जी संपादक पदाची जी मोठी खुर्ची असते ती खुर्ची त्याने तिथनं हटवली. आणि मला म्हणजे बाहेर केबिनच्या बाहेरचे आमचं ऑफिस आहे, तर तिथं हे केले. मला म्हणलं आता तुषार बस तुझ्या खुर्चीत, हे तुला खुर्ची दिली. आणि येडा त्या दुसरी खुर्ची त्याच ठिकाणी तिथं त्या खुर्चीत बसून त्याने काय तिथं माझं काय चेक करत होता ऑफिसमध्ये, परमेश्वर जाणे. तर अशा पद्धतीचा हा येडा DYSP आहे की त्याला कळलं पाहिजे की बाबा इतकं मी सांगतो. नावं सुद्धा सांगितली कुठले कुठले मंत्री आलेले होते. त्याला म्हटलं पाहिजे, त्या तू ज्या कॉम्प्युटरवर हे करतोयस त्याच्यामध्ये सुद्धा फोटो सुद्धा भेटतील की बाबा कोण कोण माझ्या कार्यालयात आलेलं आहे. तर पण असो, तर हे सगळं सामान कशासाठी त्यांनी आणलं होतं, तर त्यांनी सांगितलं की म्हणजे कोर्टामध्ये सांगितलं किंवा मला तोंडी सांगितलं. त्यांचं असं म्हणणं होतं की, आणि लेखीही घेतल्या, सह्याही घेतलेल्या आहेत त्यांनी. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं कारण असं त्यांनी दाखवलं की त्यांचे एक काय ड्राईव्ह काय त्याला बोलतात, हार्ड डिस्क, एक हार्ड डिस्क आहे, ती मी त्या शेखर पाटोळेला मारहाण केली आणि ते हार्ड डिस्क घेऊन गेलो. आता त्या शेखर पाटोळेला मी आयुष्यात कधी बघितलेलं नाही. हार्ड डिस्क कुणी माणूस हार्ड डिस्क हातात घेऊन फिरत बसतो काय रस्त्याने, तर त्या शेखर पाटोळेची हार्ड डिस्क आणायसाठी म्हणून मुंबईला आलो आहे असं त्याने कारण सांगितलं होतं. आणि बाकीचेही पुरावे कॉम्प्युटरमध्ये वगैरे तपासायचे आहेत वगैरे वगैरे असं काहीतरी कारणं त्यांनी थातूर मातूर दिली होती. वास्तवात त्यांना काय शोधायचं होतं त्या कॉम्प्युटरमध्ये, तर जे आक्षेपार्ह फोटो मंत्री महोदयांनी त्या संबंधित व्यक्तीला जे पाठवले होते, त्याची जी बातमी दिली होती त्याच्यामुळं जो धमाका झाला होता, तर ते फोटो सगळे माझ्या मोबाईलमध्ये आहेत.
कॉम्प्युटरमध्ये आहेत का, माझ्या मेमरी कार्डमध्ये आहेत का, तर ते जे फोटो आहेत असलेले ते शोधण्यासाठी त्यांनी माझं सगळं सामान घेऊन आलेलं आहेत. तर आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर माझं काय म्हणणं आहे, माझं त्या DYSP राहुल दसला माझं म्हणणं आहे, माझं ह्या घनश्याम सोनवण्याला माझं सांगणं आहे की अरे बाबांनो, तुम्हाला त्या सगळ्या साहित्यामध्ये त्या शेखर पाटोळेचा मी काय त्याच्याविषयी अॅट्रॉसिटीचं डोंबाल काय केलं होतं ते तुमचं शोधून झालं असेल, किंवा ते जे काही फोटो आहेत, जे काय तुम्हाला अतिशय सुंदर चवीनं बघता येतील असे फोटो तुमचे शोधून झाले असतील, तर माझं ते सामान परत द्या. 1 वर्ष झालं तुम्ही माझी कंपनी बंद पाडलेली आहे. हां, तर ते मला वाटते ते फोटो तुम्ही शोधले असतील. तुम्ही त्याच वेळी सायबर क्राईमकडे ते सगळं पाठवलेलं होतं. माझं सगळं साहित्य सायबर क्राईमकडे पाठवलेलं होतं. देवेंद्र फडणवीसांकडे एवढी मोठी यंत्रणा आहे, एवढी मोठी तंत्रज्ञान त्यांनी पोलीस खात्यामध्ये आणलेलं आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला फोटो सापडले का? अरे मी काय एवढा येडा आहे, ते फोटो कुठं ठेवायचे एवढं मला कळतं ना. मी ठेवायच्या ठिकाणी कुठं ठेवायचं कुठं नाही ते मी ठेवलेलं आहे. तुमचा ब्रह्मदेव आला तरी सापडणार नाही, आणि जरी सापडलं तरी ते कुठं लपवून ठेवायचं. मी डिजिटल मीडियामध्येच काम करतो. आता तसले फोटो काढू नये, उघड करू नये म्हणून आम्ही करत नाही. आमची काही स्ट्रॅटेजी आहे. तर तुम्हाला त्या माझं जे साहित्य आहे त्या साहित्यामधलं तुम्हाला जे हवे असणारे फोटो किंवा हवी असणारी चौकशी तुमची जर करून झाली असेल तर मी पाया पडतो. परत एकदा तुम्हाला विनंती करतो, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, मेरा वो सामान तुम्हारे पास पड़ा है, वो याद दिला दो, मेरा वो सामान लौटा दो. धन्यवाद.